पुण्यातील त्या घटनेचं गुन्हे शाखेकडून नाट्य रूपांतर, त्या रात्रीच्या घटनेचा गुन्हे शाखेकडून पंचनामा। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी आरोपीच्या आजोबाला अटक, चालकाला धमकावल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप। डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट प्रकरणी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तपास उल्हासनगर क्राईम ब्रांचकडे सोपवला। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर, अनिल परब, जमो अभ्यंकर रिंगणात, तर भाजपकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। 27 मे रोजी 10वीचा निकाल, दुपारी 1 वाजता लागणार ऑनलाईन निकाल। आणि राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी नागरिकांची वणवण, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बनला गंभीर।